जय गुरु. हा, जय गुरु. हम्म. विद्याताई पाटणकर पण आले आहेत का आज? ऍक्च्युली प्रवेशचा आहे हो हो. तो. तेच बघितलं मी. आता हो. लिव्ह करते. हो, नाही नाही, ठीक आहे, हरकत नाही. हा, उद्या उद्या आपला असेल. हा, हो ठीक आहे. हो. हा. चालेल. तर ठीक आहे, आपण परवापर्यंत 3 पाठ केले होते नाही का परवाला? आज आता आपण पुढचे पाठ सुरू करूया. त्याच्या आधी तुम्ही तिसऱ्या काय ते तिसऱ्यामध्ये शेवटी त्या पीडीएफ मध्ये थोड्या दुरुस्त्या आहेत ना? तिसऱ्यामध्ये त्या आपण लिहिल्या होत्या ना की काय? ते लिहिल्या का? नाही ते खेळू. 9 आणि 10. हा, हा, 9 आणि 10 आम्ही पण मध्ये. खेळू. भविष्य काळ करायचा राहिला. हा, टाकल्या होत्या ना. झाल्या का? हा, मग हो, ठीक टाकल्या होत्या आपण. हा. आहे. ठीक आहे. त्याच्या आधी ते कोणीतरी एक शिक्षकांविषयी एक ते सुभाषित टाकलं होतं ना. त्याच्यात हा 2-3 अर्थ, ते जस्ट मी माझ्या समजुतीनुसार अर्थ सांगतो. हा. 7 गुण सांगितले होते ना. एक जस्ट विषय निघाला म्हणून. हम्म. तर त्यात संक्रांती म्हणजे काय? प्रसादने याचा अर्थ विचारला होता, अनुशीलन आणि काय सचेत याचा. संक्रांती याचा अर्थ कोणाला कळला का? समुकरण असं काहीतरी आहे ना, ब्रेक. हा? संक्रमण समुकरण. म्हणतात. हा. नाही, कुठला श्लोक माझ्या लक्षात? हो, विद्वत्तम दक्षताशीलम संक्रांतीरनुशीलनम शिक्षकस्य गुणा सप्त सचेतस्त्वम हम्म. प्रसन्नता. त्याच्यामध्ये त्या प्रसादने विचारलं अनुशीलनम आणि सचेत म्हणजे काय. त्याचं दिलीपजींनी लिहिलं उत्तर. हम्म. तर समुकरण असं काहीतरी ब्रेक मला मिळाला, अर्थ नाही कळला मला त्यांचा. म्हणजे हा, तेच. संक्रमण करणे किंवा बदलत्या काळाप्रमाणे बदलणे तर असं काही वाटलं मला. हा, नाही तर विद्वत्व म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. विद्वत्ता म्हणजे ज्ञान. हा. हं. नंतर दक्षता म्हणजे ज्याला आपण म्हणतो म्हणजे सिन्सिअरिटी, हम्म. गंभीरता किंवा म्हणजे कॅज्युअलच्या अप्रोचच्या विरोधी म्हणजे दक्षता. हम्म. हा, हम्म. तसं. तत्परता तत्परता. तत्परता. हा, तत्परता बरोबर. नंतर शीलम. शील तर माहिती आहे आपल्याला नाही का, म्हणजे हम्म. चारित्र्य हो, वगैरे असं. चारित्र्य. संक्रा संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती. क्रांती म्हणजे बदल. हा. बर. आणि हं. जसं आपण मकर संक्रांत म्हणजे काय? सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात येतो, बदल होतो ना त्याच्यात, म्हणून त्याला आपण हं, मकर हं, संक्रांत म्हणतो. तसं तर सम्यक हं. क्रांती म्हणजे सम्यक बदल. हम्म. म्हणजे जो हम्म. हं. विद्यार्थ्यांमध्ये सम्यक म्हणजे योग्य. संपूर्णपणे, हं, हा, योग्य किंवा संपूर्णपणे, सम्यक या हं, अर्थाने हं, हं. बदल, योग्य हां, आणि संपूर्ण असा बदल घडवतो तो. संपलं. हा. हं, हं, अनुशीलन म्हणजे आता शील आणि अनुशीलन याच्यात फरक असा आहे की हं, सातत्य. अनुशीलन म्हणजे सातत्य, हं, अध्यापनात, अध्ययनात, अभ्यासात सातत्य. हं. हं, स सचेतत्व म्हणजे चैतन्य. हं. हं. चैतन्य. आणि प्रसन्नता तर ठीक आहे. प्रसन्नता. हा, ते आहेच हो. असं. म्हणजे आहे ते चांगलं. म्हणजे त्यांनी ज्यांनी छान. कोणी हा श्लोक हो. केलाय, हा चांगला आहे, हम्म. पण त्याचा नीट अर्थ सगळ्यांना कळायला पाहिजे एवढंच तर तसं नाही हो. का. हा. हो, हं. थँक्स. हो, ठीक आहे. अं, तर अजून आपण तरी टाकला होता ना? काय ते अन्नदानं परम दानं विद्यादानं ततः परम अन्नेन हम्म. क्षणिका तृप्ती यावत् जीवन तू विद्याय. हो, अजून बरोबर. एक तिन्ही तो पण शुभांगी तो पण होता. विद्वांसो. हो, पण तो अर्थ समजायला हा. सोपा होता म्हणजे नाही का. गुरु हो. परमदैवतम परम नास्ति. हो, हो ठीक आहे. तर मग तसं तिसऱ्या पाठातलं आपलं झालं होतं असं मला वाटतं. हो. आता चौथ्या हं. पाठापैकी यात मला वाटतं हिंदी ते संस्कृत असे नाही आहेत काही अर्थ, त्यामुळे तसं काही फार कठीण गेलं नसेल कोणाला.
हम्म पण इथं मुख्य म्हणजे याच्यात सर मी देवै अब्धै चतुर्दश रत्नाने प्राप्तानि, याचा आपण ज्या सुरुवातीने तेवढा क्लास आपला संपला, देवांमार्फत एक समुद्रापासून, मिनिट असंच घ्यायचं ना? एक मिनिट थोडं बॅकग्राऊंड नॉईज येतोय मला वाटतं तुमचा. हा, हॅलो. हा बोला शुभांगी ताई, तुम्ही म्यूट आहात आता. देवै अब्धै चतुर्दश रत्नानि प्राप्तानि. कुठल्या पाठातलं? आपला हा तिसरा पाठ आहे. थर्ड लेसन. हा, थर्ड थर्ड तिसरा पाठ. तिसरा लेसन. हा, तिसऱ्या पाठातलं कितवं वाक्य आहे? म्हणजे ते मी बघतोय. 12. हा, देवै ही अब्धय हे चतुर्दश रत्नानी हा. प्राप्तानी. बरोबर. तर याचं मी बरोबर हे सांगता सांगता आपला क्लास संपला होता त्या दिवशी. तर हा ऍक्च्युअली हे वाक्य आहे, तर हे कर्मणी प्रयोगातलं आहे. पण इथं जे अनुवाद केलेला आहे तो कर्तरी प्रयोगातला केलेला आहे. खरा याचा कर्मणी प्रयोगातला अनुवाद असा असायला पाहिजे, भाषांतर, की देवैही म्हणजे देवांद्वारा, अब्धे हे म्हणजे समुद्रापासून, पंचमी, चतुर्दश रत्नानी, 14 रत्न, देवांद्वारा समुद्रापासून चतुर्दश रत्न, चतुर्दश रत्नानी, आता ही प्रथम आहे. हा एकच शब्द आहे, चतुर्दश रत्नानी प्राप्तानी. पण पण रत्नानी आणि प्राप्तानी, कारण इथं ते धातू साधित असल्यामुळे ते बहुवचन होतं. प्राप्तमच बहुवचन. प्राप्तानी, असं होतं. चतुर्दश नुसतं एकम रत्नम प्राप्तम असं झालं असतं, पण चतुर्दश रत्नानी प्राप्तानी असं झालंय. अनेक असल्यामुळे प्राप्त. अनेक असल्यामुळे, कारण नपुसकलिंगामध्ये वनम वने वनानी असं होतं ना, तसं रत्नम रत्ने रत्नानी, त्यामुळे रत्नानी झालं. आणि मग तो कर्मणी धातू साधित जे असतं तो क्रियापद नसतं, तो शब्द असतो. आणि त्यामुळे त्या शब्दाचेही बहुवचनात जातो तो. बरोबर. म्हणून चतुर्दश रत्नानी प्राप्तानी असं. समजलं? थँक्यू. ठीक आहे. आता आपण चौथा. प्राप्त किएच येणार ना सर? प्राप्त किएच येणार ना? प्राप्त हुए. प्राप्त हुए. देवो द्वारा सागर से 14 रत्न प्राप्त हुए. अच्छा, ओके. प्राप्त किए म्हणजे कर्तरी प्रयोग होतो. पण प्राप्त हुए असं. ओके, म्हणजे हे कर्मणी कर्मणी प्रयोग. पॅसिव्ह व्हॉइस ज्याला आपण म्हणतो ना इंग्लिश मध्ये. पॅसिव्ह व्हॉइस. येस. ओके. ठीक आहे. मागे एकदा हासिल किए असं सांगितलं होतं. हासिल किए, रत्न हासिल किए असं हासिल किए. हासिल पण हुए, सांगितलं. पण हासिल किए, किए हा शब्दच नको माझ्या दृष्टीने. हासिल भूतकाळमध्ये हुए, किए ना. हासिल हुए असं पाहिजे, किंवा प्राप्त हुए. हासिल हुए. हुए. पण ठीक आहे, हासिल हा मराठीमध्ये फारसी. मिळवली. हो. हासिल हा तसा फारसी शब्द आहे, त्यामुळे आपण प्राप्त हुए असंच म्हणूया. ठीक आहे. तर चौथा पाठ. आता या चौथ्या पाठामध्ये जास्त करून यतिष्यन्ते, लप्स्यन्ते म्हणजे भविष्य काळातलं आत्मनेपदी आहे. बरोबर. यतिष्यते, यतिष्यन्ते, लप्स्यन्ते, सहिष्यते, भाषिष्यसे, भाषिष्ये, सगळं आत्मनेपदी भूतकाळ, यावर हा सगळा पाठ आहे. बरोबर आहे. आणि दुसरे हे भविष्य काळ आणि आत्मनेपदी असं. आत्मनेपदी भविष्यकाळ. हो. आणि हे शब्द हे जरा व्यवहार, चर्मकार, रजक, कुंभकार, नापित, सुवर्णकार वगैरे वगैरे हे सगळे शब्द हे शब्द आहेत. मग नंतर बाकी सगळे हिंदी भाषा अनुवादे, लबनते, भासनते, असे सगळे पण सोपे आहेत सगळे, नाही का? सोपे. आणि हे सगळे क्रिया आहेत. म्हणजे सुधा उदनम पचती, सूचका सीव्यती, रजका प्रक्षालयती,
कुंभकारा घटम करोति, ना पिता क्षौरकार्यम करोति, वगैरे वगैरे असं. हम्म. तर तसं काही विशेष नाहीये. काही शंका असेल तर सांगा फक्त यातली तुम्हाला. हं? नाही काही हं. हा श्लोक तर तसा सोपा आहे. तर पिबंती पवनम न च दुर्बलास्ते शुष्कै तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति कंदैः फलैर्मुनिवरा. तर म्हणजे हे सगळे लोक, साप असो, हत्ती असो, मुनी असो, तर हे सगळे संतोष आणि समाधान. संयम आणि संतोष, याचा Attended. महिमा, हा महिमा सांगितलेला आहे याच्यामध्ये. हं? हम्म. ठीक आहे. आता 5व्या पाठामध्ये आपण आतापर्यंत मला वाटतं म्हणजे प्रारंभामध्ये आपण म्हणजे कर्मणी धातू साधितात आपण भूतकाळ करायचो. पण याच्यामध्ये आपण अनद्यतन भूतकाळ शिकतो. अनद्यतन म्हणजे काय? अद्यतन म्हणजे लेटेस्ट, म्हणजे आज. अद्य म्हणजे आज, जे आज नाही. अन म्हणजे हे नम तत्पुरुष समास आहे. जे आज नाही झालेलं, कधीतरी परवा, काल परवा, गेल्या महिन्यात, त्याच्या आधी असं झालेलं, त्याला म्हटलं जातं अनद्यतन भूतकाळ. तर तिथं कसं आहे, अ अ अ अ असं लागतं. अगच्छत, अगच्छा, अगच्छत, अगच्छन, अगच्छम, अगच्छाम, अभिपत, अपिबन, अपिभा, अपिबत, असं. तर हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. अपठत, हो. अपठतन, हा, अपठम, अपठाम, असं. असं. तर हे समजलं की सोपं आहे एकदम हे. म्हणजे आता ना, आता इथं मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आतापर्यंत 3 प्रकारचे भूतकाळ आतापर्यंत म्हणजे शिकलेला आहात. एक हो. म्हणजे, हा, एक असेल, मी परवा शाळेत गेलो होतो, बरोबर. अहम, हा, अ, अ, अहम शालायाम, किंवा शालायाम, अगच्छ. एक होईल अगच्छत, हा, किंवा हं. दुसरं होईल अहम, कर्मणी धातू साधित मध्ये काय होईल? मया, मया गत्वा. शालायाम, गतः, अहम, गतः. सॉरी हा, अहम. अहम शालायाम गतः, किंवा अहम शालायाम गतः. अगच्छत, किंवा अहम शालायाम गच्छति स्म. स्म हे पण शिकवलंय ना तुम्हाला. गच्छति. हं. हो गच्छति स्म. स्म. स्म मग लावलं की म्हणजे वर्तमान. होतो ना, अहम गेलो गच्छ. होतो ना. नाही नाही, स ला म, स्म. स्म हे लावलं की वर्तमान स्म काळाचं रूपांतर भूतकाळात होतं. भूतकाळ. इथे हा, इथे सर अहम गच्छामी होईल ना, गच्छामी स्म असं होईल हा, ना. सॉरी, हा, अहम गच्छामि स्म, बरोबर. अच्छा, स्म हा. अहम हा. पाठशालायाम म्हणजे गच्छामि गेलो स्म. होतो का? मी गेलो. त्याचा अर्थ हा. गेलो होतो. नाही नाही, अगच्छतचाच अर्थ गच्छामि स्म मध्ये आहे. हा, ओके ओके ओके. अगच्छम, हा, गच्छत नाही, गच्छम. हा, अहम हा. पाठशालायाम अगच्छम. तर अगच्छमचं अहम पाठशालायाम गच्छामि स्म, असं. तर 3 प्रकारे तुम्ही भूतकाळ व्यक्त करू शकता. हा, ठीक आहे. पण हे तर या अगच्छ स्म म्हणजे गेलो होतो का, असं म्हणता येईल? की अग- गेलो नुसतं. अगच्छम अगच्छमला म्हणजे स्म नाही लावायचा. अगच्छमला स्म नाही, नाही अगच्छम लावायचा. नाही, गच्छामि स्म ते म्हणते गच्छामि मी. स्म म्हणजेच त्याचं अगच्छम. गेलो होतो. गच्छामि स्म हा, मग ते म्हणजेच, गेलो होतो म्हणायचं का? गच्छामि स्म म्हणजे नाही, की गेलो, गेलो असं. गेलो. हम्म. अच्छा, बरं. संस्कृतमध्ये ना, गेलो होतो आणि गेलो याच्यात फार काही भेद नाहीये. जसा इंग्लिशमध्ये प्रेझेंट, प्रेझेंट हं, कंटिन्युअस वगैरे वगैरे, तसं तसं संस्कृतमध्ये एवढं काही हं, गोंधळ नाहीये तसा. हा, हं, हं. बरं. आणि सामान्य वर्तमान काळ आणि हे चालू वर्तमान काळ म्हणजे एकच ना संस्कृतमध्ये? दोन्हीला एकच. वाक्य हो, तेच. म्हणजे प्रेझेंट, क्रियापद एकच. बरोबर, बरोबर. हा, हा, हो. थँक्यू. ठीक आहे. तर आता अनद्यतन मध्ये अ लागतं. हा, आणि मात्र याच्यात एक लक्षात ठेवायचं, जे जे धातू ज्यांच्यामध्ये उपसर्ग आहे त्याच्यात उपसर्ग म्हणजे गच्छत, उपागच्छत, हा, असं होतं. हम्म. हम्म. हा, संधी होत. सहा म्हणजे नाही नाही, उपसर्ग हा या मूळ मूळ धातूला अ लागल्यावर जे रूप होतं त्याला लागून मग सगळ्यात शेवटी उपसर्ग ऍड करायचा आहे, असं. हो. हा,
म्हणजे अमन्य अन्वमन्यत वगैरे आहेत. जसं अमन्यत जसं जसं अन्वमन्यत. की ऐक ना, जसं राम हा उपगच्छती म्हणजे राम जवळ जातो. हा, राम हा हम्म, उपगच्छती म्हणजे राम जवळ जातो, वर्तमान काळ. पण हम्म, आता हम्म. याचा जर भूतकाळ करायचा असेल तर राम हा उप का उपगच्छत नाही होणार, उपागच्छती. उपगच्छत्. उपागच्छते. उपगच्छत्. हा, म्हणजे इथं उपागत. आपण काय उपागच्छ. केलं, आधी मूळ मूळ धातू जो गच्छत आहे त्याला अगच्छत केलं हम्म. आणि मग उपनंतर लावलं, हे उप लक्षात लावलं. ठेवायचं. हा, हा हा, हा. समजलं. हा. हे दिलेलं आहे आपल्या पीपीटी मध्ये, फक्त वाचा तुम्ही हे. हा, नंतर हे विश्वामित्राची किंवा गोष्ट. रामः सर, हा, तिथे रामः उपगच्छति स्म असं पण आहे ना. उपगच्छती स्म चालेल, किंवा हा, हा. उपगता म्हणजे उपगतः. रामेण उपगतः. उपगतः. रामेण उपगतः पण चालेल. हा, हा, हम्म, रामेण उपगतः हा, किंवा हा, रामः हम्म. उपगच्छति स्म, या 3 प्रकारांनी तुम्ही हा. व्यक्त करू शकता. त्यापैकी हा जो हो, पाठ आहे हा अनद्य तद्भूतकाळ आहे, हा, म्हणजे उपागच्छत्वाला आहे. हो, असं. हो, हम्म, हो. हम्म. हा. नंतर ही गोष्ट आहे, तर या गोष्टीमध्ये सगळं अपश्यत, अब्रवीत, हम्म, हम्म. अवदत, हा. अगच्छत, हे सगळं याचा हो, वापर आहे याच्यामध्ये. याचा उत्तम. वापर आहे. हा, तर ती म्हणजे प्रेषितू मन्वमन्यत अपतत, हे सर्व. अतिष्ठन, हा हा, असं सगळं आहे. हम्म. हम्म. हा हा हा. तत्र आपतन. पत्रापतन अन्वमन्यत. अपतन. हा, हम्म. हा. तर हे हा तुम्ही म्हणजे हा पाठ वाचला की तुम्हाला कळेल, तसं काही कठीण नाही हा याच्यात. हा. हा, पण फक्त एवढंच लक्षात ठेवा, पठतीचं अपठत होतं. हा, हा, नंतर हम्म, त्याचा बहुवचन अपठंत होत नाही. आणि अ- हा, म्हणजे पठण. अपठण. हम्म. अपठन होतं. अपतन. हा, आणि जे हम्म, हम्म. हम्म. अपठत आहे ते मध्यम पुरुषाचं बहुवचन आहे, अपठत असं. हम्म. हो, हम्म. ओके ओके. हम्म, हा. हम्म. आणि आणि उत्तम पुरुषाचं हा पठम आणि अपठम अपठाम. अपठम आणि अपठामहा असं होतं. हा, इथं म दिलंय नुसतं पुस्तकामध्ये ते सर. म चालेल दिले मग. हा, पठामा नाही, सॉरी. हा, अपठाम असं. पठाम ना. हा. अपठण. हा, हा. महा झालं की ते वर्तमान काय झाला, पठामहा. वर्तमान तर काळ. इथे हा, तर हे अपठाम असं होतं. तर हा थोडा सूक्ष्म फरक आहे, तो लक्षात ठेवायचा फक्त आपण. हा हा. हम्म, ठीक आहे. बाकी सगळा पाठ याच्यावरतीच आहे, आणि सगळा प्रयोग 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 हे सगळे अनद्यतन हो, भूतकाळाचेच प्रयोग आहेत. हा, हम्म. अधिकम, अपश्यन, अपालयत वगैरे वगैरे सगळं तेच आहे. म्हणजे याची प्रॅक्टिस, हा पाठ तुम्ही केला की तुमचा भूतकाळ, अनद्यतन भूतकाळ पक्का होऊन जाईल. हं? हम्म. हम्म. हा, तर बाकी वाक्यात उपयोग पण तसेच दिले त्यांनी. तसेच आहे. हा, पण बाकी हिंदी भाषा 5-6 अनुवाद हे अध्याय. काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे याच्यातलं ते मला वाटतं आधीच्या पाठातलं भविष्य काळाचं. ठीक आहे, तर आपण 6व्या पाठात जाऊया. आता इथे 6व्या पाठात मला खरं कळत नाही की ही वाक्य खरं आपण बालबोध मध्ये शिकलेलो आहे, गच्छ, तोलय, हो पिब, पठ वगैरे वगैरे. हो हो. तर ही इथे आज्ञार्थी. आता का आज्ञार्थी. हा आज्ञार्थी आहे, तर ही तेव्हा हो. आज्ञार्थी हे न कळता आपण ती वाक्य तेव्हा शिकलेलो आहोत. पण सगळं हो. पश्च, गच्छ, हम्म. आगच्छ, लिख, धाव, पण हे ऍक्च्युली तुम्ही केलेलं आहे तेव्हा सगळं, नाही का? असं तुम्ही यात काही फारसं हम्म. शिकण्यासारखं नाहीये. हम्म, नाही. होय. म्हणजे आणि अवघड बाकी नाही. अवघड नाही, आणि हे सगळं वाक्य शिकण्यासारखं आहे. उपसर्गाचं फक्त हा, उपसर्गाचं जरा सर बघायला लागेल असं वाटतं थोडं. याच्यात उपसर्ग काय नाहीच आहे, ते याच्यात उपसर्ग नाहीच आहे. पुढे पुढे हा, आहे. बरं. आता दुसरं, यात स्वरसंधीचे नियम आहेत. आता तुम्हाला हम्म. संधी सोडवता बऱ्यापैकी याला लागल्या का? हो, ई हो अधिक अ बऱ्यापैकी. बरोबर य वगैरे वगैरे. हो हा, हो. हो. हा. पल्लवीताईंना चांगला रोजचा सवय होत असेल, कारण आमचं जे रोजचं सकाळचं सेशन असतं हो, त्याच्यामध्ये मी जे हो, हो. लिहिलेलं असतं ते मी शक्यतो संधी वाचताना तोडून हा वाचतो. हा, संधी त्यामुळे सोडवून वाचता. हो. त्यामुळे अर्थही कळतो आणि संधी सोडवण्याची पण सवय होते. सोडवल्याची पण. हो. हम्म. तर या संधीचा मुख्य सवय जी आहे ना, ती तुम्हाला हा, संस्कृत पुस्तकं वाचून
आणि संधी हा सोडवून वाचण्याची सवय केली की ती संधीची हा सवय सोडवण्याची सवय आपोआप होते. भलेही तुम्हाला नियम हा माहिती नसेल, पण ते सोडवता येईल तुम्हाला, एवढं निश्चित. हो हो. हो म्हणजे त्याचा यण नियम, स्वरसंधी की काय ते माहिती नसतं तरी बिघडणार नाही, पण ती संधी तुम्हाला योग्य पण प्रकारे त्याच्याशिवाय ते सोडवता येईल. वाचताच येत नाही. त्याशिवाय त्याचा वाचताच येत नाही, त्याचा अर्थच हा लागणार हा नाही असं. हं. हा बरोबर. हम्म, बरोबर. हम्म. हं. तर हे नियम आहेत. आणि मी तुम्हाला एक नंतर मग सगळ्या संधींचे सगळे नियम असलेलं एक कसं तुम्हाला बुकलेट पाठवलं होतं, हो मला वाटतं. पाठवलं होतं हो हा, तर आहे. ते तुम्ही बघितलं तर ते सगळं संधीचं सगळं कन्साईज त्याच्यामध्ये दिलेलं आहे. कारण मला वाटतं की फक्त याच पाठात नाही, तर संधी आपल्या 2-4 ठिकाणी, 2-3 पाठांमध्ये आलेल्या आहेत. पण त्या सगळ्या संधीच्या नियमांचं एकत्रीकरण त्या बुकलेटमध्ये आहे. ते तुम्ही वाचलं की त्या संधीचे नियम तुम्हाला सगळे कळतील. आणि ते हातचे मार्क आहेत तुमचे, म्हणजे पैकीच्या पैकी मिळवण्याचे. त्यामुळे ते तुम्ही सोडू नका असं. हो. हा. Yes. हम्म. आणि जसं मी म्हणतो पुन्हा पुन्हा की हे नियमात अडकू नका. जसं व्याकरण, माझा स्वतःचा तरी अप्रोच असा आहे की व्याकरण, त्याची सूत्र, त्याची नियम, संधी या नियमात अडकलं की संपतो. भाषा जी आहे ना, भाषा ही खरी नियम न समजता भाषेची सवय झाली की मग ते नियम आपल्या अंगी पडायला पाहिजे असं, नाही का? असं तसं. हम्म. नियमांच्या पलीकडे जायचंय आपल्याला असं. जसं लहान मूल, हो त्याला काय व्याकरणाचे नियम कळतात का? नाही, पण तो 2-3 वर्षाचा झाला की छान शुद्ध बोलायला लागतो, नाही का? ज्या मातृभाषा तरी. हं, तसं. हं, ठीक आहे. आता 7वा पाठ. 7व्या पाठाचा विषय हे आहे की हे उकारांत पुल्लिंगी, म्हणजे गुरु. गुरु गुरु गुरव हं. गुरुम गुरु गुरु. आणि मग गुरु हम्म. सारखेच इशुहू, तंतू, बाहू, पशु, जंतू, मनू, भानू, शिशु, वायू, मेरू, भिक्षू वगैरे वगैरे, सगळे उकारांत. क्रतू, क्रतू म्हणजे यज्ञ. आणि मग त्या सगळ्यांचं नंतरची जी वाक्य आहेत, या पाठांचा तुम्ही जर अभ्यासक्रमात एक लक्षात घेतलं असेल तर सगळे जे हं. प्रश्न, भाषांतराची ज्या सवयी, उदाहरणं ही असतात, जो जो विषय त्यांना शिकवायचा आहे ना, म्हणजे शब्दप्रयोग, उकारांत, इकारांत, भविष्य काय, भूत काय, तर त्याचीच उदाहरणं तिथं तिथं प्रॅक्टिस म्हणून दिलेली असतात. हो त्यामुळे ती हो प्रॅक्टिस तुम्ही लगेच केली ना की तो कन्सेप्ट आपला आपोआप डोक्यात पक्का होतो. बरोबर. जसं इथं बघा तुम्ही, ऋतू, हा, ऋतू, नंतर शिशु, साधू, हा, सगळं म्हणजे प्रभू, ते शब्द वापरले. तेच शब्द वापरलेले असतात, नाही का? हम्म. सेतुना, हम्म. जंतवहा, वायऊ, नाही का? मेरौ, हो हम्म. इक्षोहो. हम्म. हा, तर या म्हणजे आता तुम्ही हे जर वाचलं ना तर प्रत्येक विभक्ती तुम्हाला इथं इथं उपयोग झालेला आहे. म्हणजे तुम्हाला ती विभक्ती हा. खटखट खटखट डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे असं. हा. हं? हो असं. हा. आणि तुम्ही पण प्रॅक्टिस अशीच करा की हा, इक्षो, इक्षो म्हणजे काय, पटकन क्लिक व्हायला पाहिजे. इक्षुणाम, सप्तमी एकवचन. हा, तर इक्षुणाम, तर हम्म. म्हणजे काय, इक्षुणाम म्हणजे आपल्याला माहितीये काय, नाम हा प्रत्यय हम्म. कशाचा आहे, षष्टी षष्टी बहुवचन. हा, षष्टी षष्टी बहुवचन. बहुवचन. हा, त्यात काही विचार करायचीच गरज नाही. गुरु नाम, नाम हम्म. किंवा नाम म्हणजे हम्म. गुरूंची, हो नाही का? हो गुरुची. असं असं. हं, हो. तसं. मेरो म्हणजे हम्म. सप्तमी एकवचन. प्रभाते, प्रभाते म्हणजे मे- एकारांत मेरू म्हणजे पर्वतावर असं. तर हे तुम्हाला ते डोक्यात सप्तमी. खटखट क्लिक कसं होतं, त्यावरनं तुमचं हम्म. म्हणजे कसं आहे ते लक्षात येईल. हं? हम्म. हं. हम्म. हम्म. हा. साधं वे म्हणजे गुरवे सारखं. गुरवे सारखं, हम्म. बरोबर. हा हं? बरोबर. चतुर्थी एकवचन. तर मला ते इदम इदम ते अस्मिन् नाही ते ठीक आहे. इदम अस्य तेषां ते जरा त्याच्यामध्ये थोडं हे होत आहे. नाही म्हणजे यह म्हणजे आलं की इदम आणि इसमे आलं की अस्य, असं आहे का? हे सर्व हं, लक्षात ठेवावं लागतं ना सर? हो, हे बघा. ओके, चांगला हे प्रश्न आहे. तिकडे नाही नाही नाही, चांगला प्रश्न आहे. हे बघा, 2 प्रकार आहेत इथं. हा एक आहे तत्. तत् म्हणजे हा काय, ते. हा, ते. ते हा, हा त्याचा तत् हा मूळ शब्द ततच आहे, पण त्याचं नपुसंकलिंगी रूप पण ततच आहे, तत्. हा
आणि मग त्याचं रूप कसं होतं? तत्तादी तत्ते तानी तत्ते तानी तानी तेन तत्ते तानी ते तेन ताभ्याम तैही वगैरे वगैरे. हा, तैहि हा त्याचं पुल्लिंगी नपुंसकलिंग. त्याचं पुल्लिंगी रूप होतं सहा. हा सहा बरोबर. नाही, सहा तवते. स्त्रीलिंग. ते एक हा ताम एक ते सहा ताम सहा एक स्त्रीलिंगी. मिनिट हा, मला एक वाटलं मिनिट सहा. अश्विनी अश्विनी एक मिनिट. हा, सहा हे हा, पुल्लिंगी आहे. स्त्रीलिंगी रूप हा, हा तत्चं काय होतं? सा. सहा. सा सहा हा शब्द मालासारखा चालतो. हा ते हा हा, हा साते ताहा तामते ताहा वगैरे वगैरे. हा, असं. हा, आणि मग आणि त्याचं पुल्लिंग म्हणजे सहा सा आणि तत्. आता याच्या उलट हे झालं दूरवरच्या वस्तू. हा, तो हा ती ते. आणि जवळच्या वस्तू काय? ओके इदम इदम हा ए एशम किंवा सॉरी इदम. इदम हे इदम हा तत्सारखाच शब्द आहे, पण तो जवळच्या वस्तूंसाठी आपण इदम वापरतो. समजलं? जवळ आपल्या जवळची जी जवळच्या वस्तू आहे, ह्याच्यामध्ये हा, हा नियर बाय थिंग्स. हा, अच्छा ठीक अच्छा आहे. हो हा, तत् हे दूरच्या गोष्टींसाठी. आता जसं आपण पण या इदमचं जेव्हा आपण पुल्लिंगी रूप करतो, जसं ते जसं पुल्लिंगी रूप दूरच्या वस्तूंचं तत्चं सहा होतं, तिथं ए शब्द लागतो. एशहा आणि एशा. समजलं? समजलं का? हॅलो? एशा म्हणजे काय सर? एशा म्हणजे एक हे एशा ऐका, एशा म्हणजे सा सारखंच एशा. सा म्हणजे काय? ओके ती. हा हा सा म्हणजे ती तू हा ही ती 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 हा हा ती. आणि एशा म्हणजे हम्म ही ही ही. ही अच्छा ओके हा हा हा, सहा म्हणजे तो. सहा राम हा, हा सा सीता. हा, आणि एषः राम एषा सीता. समजलं? एषः राम म्हणजे एशा हा राम. एषः राम हा म्हणजे हा राम. हा आणि हम्म एषा सीता म्हणजे हा राम ही सीता. आणि तो राम तो सीता म्हणायचं असेल तर सहा राम सा सीता असं. म्हणजे त्या समजलं? एशामध्ये तिकडे ते विसर्ग लागणार नाही तिकडे. स्त्रीलिंग असली की एशा असं ना. एशा स्त्रीलिंगीमध्ये विसर्ग आणि नाहीये. एशा हा 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 स्त्रीलिंग मध्ये नाहीये हा हा. तर म्हणजे या दोन फॅमिलीज आहेत. जवळच्या वस्तूंसाठी इदम एषः एकदम एषा. इदम एषः एषा. दूरच्या वस्तूंसाठी ओके तत् सहा सा असं. हे लक्षात ठेवायचं. अच्छा हा हा मग एषाचं अस्य, एषाचं अस्या. हा, असं होतं मग. हा, असं. हा ओके समजलं ना? हा आणि एशाच्या अस्या ओके एषाचं अस्या. सर ते हा, हा बोला. हा तिसऱ्या धड्यात रामः इषुधौ बाणं स्थापयति. हा, इषुधौ का बरं आलेलं आहे ते? इषुधौ इषुधौ म्हणजे काय? भात्यामध्ये म्हणजे पंचमी. भाता. भात्यात, सॉरी, हा पंचमी नव्हे. भात्यात आज स्थापयती म्हणजे ठेवतोय तो. म्हणजे काय? हा सप्तमी येईल सप्तमी त्याची. सप्तमी. हो, सप्तमी एक सप्तमी एक हा वचन. हा सप्तमी हा हा हा. हम्म. सप्तमी. हा, अच्छा, म्हणून इषुधौ आहे. इषुधौ. हा. हम्म. असं. सर, अजून एक शंका होती. म्हणजे हम्म. हम्म. शत्रू बरोबर लढाईत राजाला जय मिळतो, हे हम्म. वाक्य आहे. तर हम्म. शत्रू बरोबर म्हणजे एकच शत्रू असं जर होतो घ्यायचा, की शत्रूंबरोबर असं घ्यायचं? कारण ठीक. शत्रू नुसतं लिहिलंय नाही इकडे. नाही अश्विनी, काय माहितीये का, ते आता आपल्या इंटरप्रिटेशन वरती आहे. जास्त विचार नाही करायचा. हं. हा, मग तुम्हाला जे तुम्हाला वाटत असेल अरिनाचं शत्रूवरती जर अनुस्वार असेल तर बहुवचन समजा, शत्रूवर अनुस्वार नसेल तर एकवचन नाहीये. समजा. हा, मग हा, ठीक तर आहे मग ना. अरिनासह पण म्हणू त्यात शकतो ना? त्यात परत काय आहे अरिनासह. ना, इंग्लिश हिंदी मराठी यात गोंधळ होतो बराच. बरोबर? त्यामुळे हो, जे हो. वाक्य आहे ते मूळ वाचायचं हां, हिंदीमध्ये. आणि पाहिजे तर तुम्हाला हो, अत्यंत डाऊट आला लिहिताना तर तिथे लिहायचं. हो. हा, किंवा एकतर अरिणामसह म्हणजे हा किंवा अरिविंच लिहिलं. अरे हा अरिविंच. हा तर अरिणासह चुकी आहे किंवा ना? अरिणासह असं दोन्ही तुम्ही लिहू शकता. म्हणजे कसं
परीक्षकाला तुम्हाला त्याला कळेल परीक्षकाला की तुम्हाला हा दोघांची माहिती आहे. एकवचन असेल तर अरिभी, सॉरी अरिणा, आणि बहुवचन असेल तर अरिभी, असं तुम्हाला दोन्ही अर्थ माहिती आहे ते परीक्षकाला कळेल असं. हं? हा 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 म्हणजे जर असं कन्फ्युजन मला वाटत असेल तर. मला हा, म्हणजे मला विचारायचं शत्रू बरोबर म्हणजे एकच जरायचं शत्रू असं की बहुवचनच नाही नाही, लावायचे परत इकडे असं. पुन्हा पुन्हा एकदा मी रिबिला. सांगतो. पुन्हा एकदा मी सांगतो हा की एकवचन हा. पकडायचं, मूळ मूळ वाक्य एकवचनात आहे की बहुवचनात आहे हं. ही तू हे शत्रून बरोबर असं नाही. ऐक ना, अच्छा समजा. तुमच्या समजुतीवर अवलंबून आहे ते. हा, परीक्षक अच्छा. हे बघणार नाहीये की तुमच्या मराठी किंवा हिंदीची परीक्षा घेतली नाही जात आहे. तुमची परीक्षा अच्छा. कशाची आहे? जे काय तुमची समजूत आहे ती संस्कृत मध्ये तुमची त्याचं रूपांतर कसं करता याची परीक्षा आहे. हा, त्यामुळे तुम्ही हा जरी बरोबर. जरी तुमची तो अनुस्वार चुकला आणि तुम्ही एकवचनात केलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. त्यामुळे त्याचा फारशी काळजी नका करू. अच्छा. ओके. अच्छा, हा थँक्यू. लक्ष्मीताई, दुसरं मी तुम्हाला परत एकदा एक ना खूप पूर्वी हा पाठवलं होतं हे अदस, हा एशहा सहा तहा वगैरे. हा तर याच्यात मी तुम्हाला हा पीपीटी पाठवीन ग्रुपमध्ये. ओके मग त्याच्यावर तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. हा, असं. बरोबर. ओके सर. ओके, हा थँक्यू व्हेरी मच. ओके. हा हा ठीक आहे. तर हा झाला ओके आपला. सर. हा, ठीक आहे. आता आता नीती उपदेश. आता इथं पण बघा, सत्यम वद, धर्मम चर, क्रोधम जय, दयाम धारय, देवान पूजय, हे सगळे आज्ञा टाईप आहे. बरोबर नाही का? आज्ञार्थी वाक्य आहे हो ती. सर. हा हो. हा, नंतर ही संख्यावाची शब्द आहेत. हा, एकहा, द्वे, त्रि. हा, पण इथं गंमत बघा, म्हणजे जसं आपण मराठीत म्हणतो एक एक म्हणजे एक, पण त्याचा आपण क्रम करताना काय म्हणतो? पहिला, दुसरा, तिसरा. तसंच प्रथम, द्वितीय, तृतीय. हा, पण हे प्रथमा, द्वितीय, तृतीय हे पुल्लिंगी होतात. हा, त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं प्रथमा, द्वितीय, तृतीय, कारण तिथी या सगळ्या स्त्रीलिंगी आहेत म्हणून प्रथमा, द्वितीय, हा तृतीय म्हणतो. पण तेच नपुंसकलिंगी रूप होणार प्रथमम, द्वितीयम, तृतीयम वगैरे वगैरे, नाही का? हम्म. असं. हं? तर कळलं हे संख्यावाची शब्द. याचं फार तुम्हाला सध्या डिटेल नाहीये, पण जे काय आहे ते नीट समजून घ्या. असं. हं. हा. बरं. आठवा पाठ. आठव्या पाठामध्ये आता उकारांत, आधीच्या पाठामध्ये आपण उकारांत पुल्लिंगी बघितला, गुरु. जसं कवी आणि मती. कवी हा पुल्लिंगी, मती हा स्त्रीलिंगी. दोन्ही ह्रस्व इकारांत शब्द आहेत, पण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. तसंच इथं सातवा पाठ आणि आठवा पाठ. त्या आठव्या पाठात ह्रस्व उकारांत स्त्रीलिंगी काय शब्द आहे? धेनू. बरोबर. धेनू, धेनू, धेनवा, धेनूम, धेनू, धेनून वगैरे वगैरे. तर इथं आता सगळं गायीविषयी बरंच, म्हणजे सगळं धेनू या शब्दाचं इथे केलेले आहेत. वाक्य, उपाय उपाय. तर त्यामुळे म्हणजे इथं गाय म्हणजे तुम्ही गऊ म्हणून पण वापरू शकता, पण इथं तुमच्याकडनं अपेक्षा धेनू या शब्द म्हणजे धेनु. उकारांत स्त्रीलिंग वापरण्याची अपेक्षा आहे, त्याची सवय करण्याची. हा. त्यामुळे शक्यतो सगळं धेनू या शब्दाचा वापर करून सगळी वाक्य करायला आपल्याला सांगण्यात आले. असं. हं? ठीक आहे. बाकी इथं काही विशेष नाहीये याच्यामध्ये. ते ते न लाभाय मूर्खा अनुचरा नावाची ती गोष्ट आहे. हम्म. त्यात काही शंका आहेत का तुम्हाला? अर्थ नीट कळलेला आहे शब्दन शब्दाचा, शब्दन शब्दाची विभक्ती, शब्दन शब्दाचा अर्थ. हम्म. आता ही गोष्ट तुम्ही वाचा, जर वाचली नसेल तर अजून तर नीट वाचा, आणि प्रत्येक शब्दाची कुठली विभक्ती आहे, ती विभक्तीच का वापरलेली आहे याचा विचार करा. हा, बरोबर ना? कारण नुसतं गोळ्याबेरी अर्थ तर मी दिलेला पण आहे, पण तुम्हाला कळलं पाहिजे की विजयीतुम हे तुम काय आहे. हा, अनितवान, अनितवान म्हणजे काय? आणता झाला. असं जसं बलवान तसं अनितवान असं.
नंतर बभूव. बभूव म्हणजे काय? भूच भूतकाळ आहे, बभूव असं. आसीत, अस्ति, जसं अस धातूचं आसीत आहे, अनद्यतन भूतकाळ आहे, आसीत. हम्म. बघा इथं आता गता, याच एका ज्या स्क्रीनवरती मी दाखवतोय त्याच्यामध्ये बघा अनद्यतन भूतकाळ पण आहे आणि कर्मणी भूतकालवाचक धातू साधित पण आहे. दृष्टा, कृतः, गता, गतः वगैरे वगैरे. नंतर सम उपाविशत. आता या सम उपाविशत मध्ये बघा दोन दोन उपसर्ग आहेत, अविशत, उप आणि सम. असं नाही का? आसीत. आता जसा, तर हे सगळे जे आहेत ना, तर याचं नीट तुम्ही शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या, शब्दाचा, की तो तसाच का वापरला गेला असं. हम्म? 9व्या पाठामध्ये तुम्ही वाचला आहात का 9वा पाठ? न- 9वा पाठ वाचला आहात का कोणी? नाही, माझा तरी नाही झालेला. ठीक आहे, एक काम करू नाही आपण. सर आता हो. नाही, मी झालं. सांगितलं होतं 8 पाठापर्यंतच, त्यामुळे हा हा त्यामुळे 8 पाठाचा ठीक आहे, आपण 9व्या पाठापासून नंतर करू. आता हे 10वा पाठ, याचं तुम्हाला गीतेचे श्लोक सुभाष. आहेत हे, सुभाषित, आणि याचं मी तुम्हाला प्रत्येक सुभाषिताचं अगदी अर्थ पण दिलाय. सांगितलेला आहे, त्याचं संधी हो विग्रह सांगितलाय, अन्वय दिलेला हो आहे आणि शब्दार्थ सांगितलेले आहेत, बरोबर. आणि शिवाय हो आपण हो रेकॉर्डिंग पण तुम्ही ऐकू शकाल. तर याच्यात हे पुस्तकामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला यापैकी फक्त तुमच्या वाक्यामध्ये म्हणजे तुमच्या भाषेमध्ये अर्थ आणि भावार्थ अपेक्षित आहे. पण हो हे मी तुम्हाला अधिकची माहिती म्हणून दिलेली आहे, की एखाद्या म्हणजे आता आपण ज्या हेतूने संस्कृत शिकत आहोत त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॅक्टिकल कसं करायचं, म्हणून मी प्रॅक्टिकल या अर्थाने, जसं आपण एखादं भौतिकशास्त्र, तर भौतिकशास्त्र आपण शाळेत विषय असतो, थिअरी असते, आणि मग त्याचं प्रॅक्टिकल असतं नाही का, ते प्रयोग करतो आपण. तर हे तसे आपण संस्कृत जे आपण शिकलो त्या संस्कृत शिकल्याचा हा प्रयोग आहे. प्रयोग म्हणजे की बा एक एक शब्द तो उपयोग. हा उपयोग आहे. हा उपयोग आधी संधीचा विग्रह केला, मग त्याचा अन्वय केला, मग एकेका शब्दाची विभक्ती समजून घेतली, शब्दांचा अर्थ समजला, आणि मग आपल्या शब्दात आपण अर्थ बघितला, बरोबर. आणि याच्याच करता मी अजून माहिती असावी म्हणून मी पुढे या सुभाषितांच्या पुढं मला वाटतं शंकराचार्य म्हणजे शांकर हो भाष्यातलं त्या श्लोकांविषयी जे शंकराचार्यांनी जे भाष्य दिलेलं आहे, अर्थात ते आहे सगळं संस्कृतमध्येच, पण ते पण मी उदाहरण हो करून दिलेलं आहे. अजून तुम्हाला जर हो उत्साह असेल तर तुम्ही ते पण वाचू शकता. आणि मला वाटतं मी जो अर्थ सांगितलेला आहे आपल्या वर्गामध्ये रेकॉर्डिंग, ते सगळं याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. हो. हा. तर म्हणजे तर हे तुम्ही सुभाषित नीट करा, आणि याच्यात तरी तुम्हाला म्हणजे फारच 12च सुभाषित आहेत ही, 12 की 15. त्यामुळे तुम्ही यात तुम्हाला हे हक्काचे मार्क आहेत. तुम्हाला फक्त मराठीतच लिहायचंय आणि आपल्याला समजलेला अर्थ लिहायचा आहे, बाकी काही गोंधळ नाहीये. तो तरी तुम्ही व्यवस्थित लिहावा अशी अपेक्षा आहे. मोरेश्वर आज नाहीयेत वाटतं, त्यांनीच हे विचारलं होतं काल, याचा परत घेऊया सुभाषित म्हणून. सुभाषित हा. घेऊ. मोरेश्वर आज नाहीयेत का? होते, मला वाटतं ते ड्रॉप झाले असं वाटतं हो मला. हा हा. बरोबर पण ठीक आहे, तर याच्यावर आहे, पण तशी तर इथे काही भरपूर स्पष्ट दिलेलं आहे. हो अगदी स्पष्टता आहे छान. सगळी. आणि काही हो शंका आहे असेल आहे तर आपलं रेकॉर्डिंग ऐका. ऐका. हो रेकॉर्डिंगचा पाहिजे तर तुम्ही कितवा दिवस आहे तो फक्त त्यांना सांगितलं तर कळेल, म्हणजे बाकी काही नाही. मी सांगू शकेन. हो चालेल. हो तर चालेल, आपण इथं हो थांबूया आज. आणि जेव्हा आपण पुढचा घेऊ, पुढचा आपला कधी येईल आता? सोमवारी सोमवारी. ना. सोमवार सोमवारी येईल, हं, होय. तर सोमवार सोमवारी आपण पाठ 8 पासून पुढचे पाठ घेऊया. हं? हो उरलेले हो सगळे म्हणजे भाग 2 पूर्ण करूया आपण. लोक. हा. हो आणि नंतर हो लोकोक्ती त्याच्या आहे. हा आणि भाग 2 आणि लोकोक्ती, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पेपर सोडवा भाग 2 चे. हं.
हा हो हो आणि